राशी 7 ते 13 जुलै 2025 साप्ताहिक राशीफल। तूळ राशी जुलैचा दुसरा आठवडा ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार खूप खास असू शकतो। या आठवड्यात शनी आणि गुरुच्या स्थितीत बदल दिसून येतील। याशिवाय इतर ग्रहांच्या स्थितीत कोणताही बदल होणार नाही। ग्रहस्थिती पाहता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात निर्माण होणारा राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात मालव्य गुरु आदित्य वृश्चिक राशीत राहणारा चंद्र शुक्रासोबत नीचभांग राजयोग, शनी शुक्र राशीसोबत त्रिएकादश योग, सूर्य वरुण राशीसोबत अर्धकेंद्र आणि शुक्र यमासोबत नवपंचम राजयोग तयार करत आहे। अशा परिस्थितीत जाणून घेऊया तूळ राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल। तूळ राशी या आठवड्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा। कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल, पण काही लोक तुमची टीका करू शकतात। नवीन काम सुरू करण्यापूर्वी संपूर्ण योजना बनवा। कौटुंबिक जीवनात तुम्हाला पाठिंबा मिळेल। वैवाहिक जीवन आनंददायी राहील। तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात। आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला पाठदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो। यासाठी योगासने आणि व्यायाम करा। ही तुमच्यासाठी आत्मसाक्षात्कार करण्याची संधी आहे। तुमची सकारात्मक ऊर्जा जागृत होत आहे। स्वतःसाठी वेळ द्या। प्रेमात सत्य बोलणे कठीण असू शकते, परंतु यामुळे नात्याचा पाया मजबूत होईल। तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ आणि यशाने भरलेला राहणार आहे। कायमस्वरूपी संपत्तीतून होणारा नफा आणि पैशाचा ओघ चांगला राहील, ज्यामुळे तुमचे आर्थिक उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होईल। तुम्हाला भावंडांकडून पाठिंबा मिळेल आणि प्रवासाची शक्यता असेल, ज्यामुळे तुमच्यासाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात। परदेशात जाण्याची इच्छा असलेल्यांसाठी मार्ग खुले होतील आणि तुम्ही तुमच्या ध्येयांकडे वाटचाल कराल। तुमच्या योजना यशस्वी होतील आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। तुमच्यावर टीका करणारे मागे हटतील आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल आणि तुमचे संबंध सुधारतील। शनिवारी देखील निराशाजनक दिवस असू शकतो, परंतु व्यवसायात नफा आणि वाढ होईल। तुम्हाला नोकरीत पदोन्नती मिळेल आणि तुमचे अधिकारी आनंदी असतील, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल। शिक्षण क्षेत्रात अभ्यासात रस असेल आणि नवीन ज्ञान मिळवण्याची उत्सुकता असेल। आरोग्याच्या बाबतीत कंबर आणि छातीत वेदना आणि उजव्या हाताला दुखापत होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक वागावे लागेल। प्रेम जोडीदाराशी वाद थांबतील आणि तुम्हाला वैवाहिक आनंद मिळेल, ज्यामुळे तुमचे नाते सुधारेल। तूळ राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या प्रेमजीवनात संतुलन आणि संयम राखावा लागेल। आठवड्याच्या सुरुवातीला अहंकाराचा संघर्ष किंवा अनपेक्षित वाद नात्यात थोडी कटुता आणू शकतात, पण हा शिकण्याचा आणि समजून घेण्याचा काळ असेल। प्रेमजीवनात तुम्ही जितका संयम दाखवाल तितका तुम्हाला फायदा होईल। भावना जितक्या लवकर समजून घ्याल तितक्या लवकर गोष्टी चांगल्या होतील। आठवड्याचा उत्तरार्धार्थ अविवाहितांसाठी खूप शुभ राहील, जिथे एक आनंददायी व्यक्तीला भेटून शकतील। आठवड्याच्या शेवटी रोमॅन्टिक योजना आखल्या जातील आणि परस्पर प्रेमात एक नवीन सुरुवात होईल। तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एक सरप्राईज देखील प्लॅन करू शकता, यामुळे तुमच्या नात्यात प्रेम वाढेल। तूळ राशी या आठवड्यात सामाजिक जीवनात तुमचा आदर आणि सन्मान वाढेल। तुमची प्रभावी उपस्थिती सर्वांना प्रभावित करेल। तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारातून फायदा होऊ शकतो। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल। करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचे झाले तर हा आठवडा तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल। तुम्ही जे विचार केला होता त्यापेक्षा जास्त साध्य होण्याची चिन्हे आहेत। तुमची स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। जर तुम्ही अन्नाशी संबंधित व्यवसायात असाल तर तुमचा विस्तार योजना राबवा। या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये आनंद राहील। तुम्ही कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल आणि नातेवाईकांनाही भेटू शकाल। तुमची संवेदनशीलता आणि समजूतदारपणा सर्वांना आवडेल आणि तुम्ही कोणत्याही अतिरिक्त प्रयत्नांशिवाय सर्वांच्या अपेक्षा पूर्ण कराल। तूळ राशी या आठवड्याच्या सुरुवातीलाच धनु राशीच्या ऊर्जेमुळे मित्रांना भेटण्यासाठी आणि भरपूर उत्साह आणणाऱ्या गोष्टी करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी चांगला असतो। 10 तारखेला मकर राशीत पौर्णिमा आल्यावर तुम्हाला तुमचा मार्ग पुढे नेण्यासाठी अधिक प्रेरणा वाटेल। कन्या राशीत मंगळ स्पष्टता देत असल्याने या आठवड्यात तुम्ही अधिक मेहनती आहात। तुम्हाला यश मिळेल असे वाटणाऱ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कोणते काम करावे लागेल हे तुम्हाला माहिती आहे। तथापि या आठवड्यात तुम्हाला भूतकाळातील नातेसंबंधांवर विचार करण्यास भाग पाडले जाऊ शकते। 11 तारखेपर्यंत चंद्र कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतरही आठवणी कायम राहतात।
परंतु युरेनसच्या त्रिकुटामुळे अधिक साहस आणि आशावादी ऊर्जा तुमच्या मार्गावर येऊ शकते. रोमॅन्टिक संबंध शोधणाऱ्यांना आठवड्याच्या शेवटी ऊर्जेची खूप आवड असू शकते, कारण ते तुमचे जग नवीन लोकांना भेटण्यासाठी खुले करते. तुळ राशीतील गतिमान संवाद तुमच्या आठवड्याला परिभाषित करतात, कारण शुक्र सामाजिक नेटवर्क आणि सहयोगी प्रयत्नांना वाढवतो. नवीन संबंधांना आलिंगन द्या. संघ उपक्रम आशादायक परिणाम देतात. विशेषतः सर्जनशील क्षेत्रात तुमचे राजनैतिक कौशल्य चमकते. वाटाघाटी सुलभ करतात आणि संघर्ष कमी करतात. आर्थिकदृष्ट्या गुरु सावध गुंतवणुकीवर भर देतो. निर्णय घेण्यापूर्वी विश्वसनीय स्रोतांचा सल्ला घ्या. करिअरच्या बाबतीत हा काळ वाढीचा संधी देतो. प्रसंग उद्भवल्यास तुमच्या क्षमता प्रदर्शित करा. सहानुभूती आणि समजुतीने नातेसंबंध फुलतात. जिव्हाळ्याच्या संभाषणासाठी वेळ निर्माण करतात. संतुलित सवयींसह आरोग्य स्थिर राहते, परंतु स्वतःला जास्त वाढवणे टाळा. विश्रांती, व्यायाम किंवा सर्जनशील मार्गांद्वारे मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या. आठवड्याच्या शेवटी अनपेक्षित आमंत्रणे येतात. आनंदी अनुभवांसाठी उत्स्फूर्तता स्वीकारा. यशांवर चिंतन करा. वाढीचे कौतुक करा आणि भविष्यातील टप्पे निश्चित करण्यासाठी हेतू निश्चित करा. एकूणच सामाजिक विस्तार आणि वैयक्तिक आत्मनिरीक्षण यांच्यातील या आठवड्यातील सुसंवाद तुम्हाला बाह्य महत्त्वाकांक्षा आणि अंतर्गत आकांक्षा दोन्ही शांततेने आणि आत्मविश्वासाने पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करेल. एकंदरीत पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे.